सामाजिक वनीकरण विभागाद्वारे मागील काही वर्षात संपूर्ण वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम राबविण्यात आली. परंतु मोहिमेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून लावलेल्या झाडांच्या रोपट्याचं संगोपन करण्याची जबाबदारीचा सामाजिक वनीकरण विभागाला विसर पडल्यामुळे किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्षित केल्यामुळे लावलेल्या झाडांपैकी फक्त 10% झाड जगलेले दिसतात. बाकी झाडे पाण्याच्या अभावी नष्ट झालेल्या परिस्थितीमध्ये दिसून येते. या बाबतीत वनीकरण विभागाच्या एका कर्मचारी वनरक्षक राठोड यांना विचारले असता त्यांनीही म्हटले की पाण्याच्या व्यवस्थेचा आर्थिक प्रावधान नसल्याने काही करणे शक्य नाही. प्रश्न हा निर्माण होतो की जर झाडे जिथे लावली तेथे पाण्याची पर्याप्त व्यवस्था नसेल तर मग तेथे वृक्षांच्या लागवडीवर कशासाठी एवढा खर्च करावा? झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेवर मोठा खर्च कशासाठी? सामाजिक वनीकरण विभागामध्ये मोठ्या पगारावर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज का? हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. पुलगाव येथील वनीकरण विभागाद्वारे झाडांच्या रोपट्याच्या संगोपनासाठी रोपवाटिका असून त्यामध्ये मनरेगाच्या योजनेनुसार मजूर कार्यरत आहे. त्यांना रोजगार मिळावा ही संकल्पना अगदी योग्य आहे. मात्र वास्तविकतेत त्यांना ती दिली जाते की फक्त हजेरीपटावर ते दर्शवून त्यांच्या हाती कमी दिली जाते हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. सध्या देशात खासगीकरणाचा सपाटा प्रत्येक क्षेत्रात दिसत आहे. प्रायोगिक तत्वावर सरकारने वनीकरण विभाग खासगीकरणामध्ये दिला तर झाडे लावा, झाडे जगवा मोहिमेचे पितळ उघडकीस येऊ शकते असे जाणकार लोकांची चर्चा आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.